गुड मॉर्निंग. बघा आपण मराठी विषय शिकतो. आज आपण गणित विषय बघणार आहोत आणि गणितामध्ये आपल्याला बघायचं आहे नाणी आणि नोटा. तर त्याच्यातला आपण आज नोटांच्या घटकामध्ये व्यवहार कसा करायचा ते बघायचं. ठीक आहे. तर मागच्या आपण तासाला नोटांचा अभ्यास केला होता, ठीक आहे. तर मला जरा सांगा बरं, ही नोट कोणती आहे दीक्षा? 1000 रुपयाची. ही नोट किती रुपयाची आहे? 1000 रुपयाची. सेजल, ही किती रुपयाची नोट आहे ग? 100 रुपयाची. मोठ्याने बोलायचं. किती रुपयाची नोट आहे ही? 100. ही नोट किती रुपयाची आहे तन्वी? 500. ही किती रुपयाची नोट आहे? 500 रुपयाची नोट आहे. स्वरा, ही किती रुपयाची नोट आहे ग? 50. ही किती रुपयाची नोट आहे? 50. आणि पिलू, तू सांग बरं, ही किती रुपयाची नोट आहे? 10 रुपयाची नोट आहे. मग हे पैशांचा आपण काय उपयोग करतोय? सामान, आपल्याला जे काही वस्तू लागतात की नाही, त्या वस्तू घेण्यासाठी आपण हे पैसे वापरत असतो. मग आज पण आपल्याला काय करायचंय, हे खोटे खोटे पैसे घेऊन खोटं खोटं सामान घ्यायला जायचंय. ठीक आहे. जायचं मग दुकानात आपण? चला जायचं. ठीक. आज आपण काय खेळायचं? दुकान. काय खेळायचं? दुकान. मी आहे दुकानदार आणि माझ्या दुकानात बघा काय काय सामान आहे की नाही. मग तुम्ही सामान घ्यायला येणार माझ्या दुकानात? येणार? मग आपण खेळायचं. ठीक आहे. चल पहिले स्वरापासून सुरुवात करूया. ये स्वरा, बसून घेतलं. मला ह्या 4 वह्या पाहिजे. तुला 4 वह्या हव्या आहेत? बरं. अगं पण या 4 वह्यांची किंमत माहिती का? ही एक वही 20 रुपयाला आहे. एक वही किती रुपयाला आहे? 20 रुपयाला. मला आता 4 वह्यांचे पैसे दे. मग मी तुला 4 वह्या देईन. दे बरं मला पैसे. मोठे बोल. किती रुपये झाले? 80. बघा, तिने 20-20 रुपयाच्या किती नोटा घेतल्या? 4. आणि मग किती रुपये झाले हे? 80. 20-20 रुपयाच्या 4 नोटा आणि किती रुपये झाले? 80. मग आता या वह्या तिला देऊ मी? ठीक आहे. हे घे वह्या. चला, आता माझ्या दुकानातल्या वह्या संपल्या बरं का. आता कोणाला काय हवंय? हा, काय हवं तुला बाळा? मला ही माळा हवी आहे. पण ही एक माळ आहे ना, ती 10 रुपयाला आहे. तुला किती माळा हव्या आहेत? 5 माळा हव्यात. मग मला किती रुपये तुला द्यावे लागतील आता? 50. मग दे बरं. अरे बापरे. बघा, आता हिला किती माळा पाहिजेत? 5. आणि हिने किती रुपयाची नोट दिली मला? 100. मग आता 5 माळांचे किती रुपये होतील बरं? 50. मग आता तिला किती रुपये परत द्यावे लागतील? 50. सेजल, दे बरं तिला 50 रुपये परत. खूप छान. बघा, सेजलने काय केलं? 50 ची नोट तिला दिली. बरं दीक्षा, जर ही 50 ची नोट नसती तर तू अजून कुठल्या पद्धतीने, कोणत्या दुसऱ्या नोटा वापरून 50 रुपये परत केले असते बरं? 50 ची नोट संपली. आता तू कसं काय तिला 50 रुपये परत देशील? सांग बरं जरा मला. ते घे 20 च्या 2 नोटा आणि 10 ची 1 नोट. बघा, तिने काय केले? 50 रुपये, 20 च्या 2 नोटा आणि 10 ची 1 नोट. अजून कसे काय घेता येतील बरं 50 रुपये? बोलायचं. 10 च्या 5 नोटा. व्हेरी गुड. 10 च्या 5 नोटा. अजून 1, 10 च्या 3 नोटा. मिळून किती झाले? 50 रुपये. खूप छान. तू 50 रुपयाच्या हे घे, तुला 5 माळा भेटल्या. 5 माळा. खूप छान. चला, आता कोण येणार माझ्या दुकानात खरेदी करायला? तन्वीला काय हवंय बाळा? पेन हवाय. पण हा एक पेन आहे ना, 10 रुपयाला आहे बरं का. तुला किती पेन हवेत? 2 पेन. मग आता तुला किती रुपये द्यावे लागतील मला? दे बरं 20 रुपये. अरे बापरे. बघा, आता तिच्याकडे पण सुट्टे नाहीत. तिने किती रुपये दिले मला? 50 रुपये. आता हे 20 रुपयाचे पेन. आता तिला किती रुपये परत द्यावे लागतील बरं मला? 30 रुपये द्यावे लागतील की नाही? चला, द्या बरं 30 रुपये. कोण देणार? बरं, स्वरा देते 30 रुपये. बोलायचं. कोणती कोणती नोट घेतली?
10ची एक आणि 20ची एक. बरोबर, 10ची एक नोट घेतली आणि 20 रुपयाची एक नोट. जर 20 रुपयाची नोट नसती तर काय केलं असतं रे? 10च्या 3. व्हेरी गुड. 10च्या 3 नोटा घेतल्या असत्या. हे घे पेन आणि तिला 30 रुपये परत कर. खूप छान. आता दीक्षाला काय घ्यायचं बाळा? बॉटल. पण ही बॉटल महाग आहे बरं का. 70 रुपयाला एक बॉटल आहे. तुला किती बॉटल हव्या आहेत? एकच हवी आहे. मग दे मला 70 रुपये. सुट्टे आहेत का तुझ्याकडे पण? घे, मला पैसे दे बरं. बापरे, दीक्षाने किती रुपयाची नोट दिली रे? 100. आता दीक्षाला किती रुपये परत द्यावे लागतील? 30 रुपये. सेजल दे बरं 30 रुपये तिला. कोणती नोट घेतली तू? 20ची किती नोटा घेतल्या? आणि 10ची बघा, 10ची एक नोट आणि 20च्या 2 नोटा किती झाल्या? 30 रुपये झाले की नाही? हे घे तुझे 30 परत आणि ही घे तुला एक बॉटल. खूप छान. आता सेजलला काय हवंय बाळा? ग्लास. किती हवे तुला? पण एक ग्लास ना 50 रुपयाला आहे माझ्या दुकानात. तुला दोन्ही ग्लास हवेत? मग किती रुपये द्यावे लागतील आता तुला मला? 100. दे बरं मला. मग आता तुझ्याकडे कोणती नोट आहे? बापरे, खूप मोठी नोट काढली. किती रुपये आहेत रे? 500. किती रुपये आहेत? 500. आणि सेजलला किती रुपये द्यायचे आहेत मला? 400. मी तिला किती रुपये देणार? 400. कारण 2 ग्लासची किती रुपये किंमत झाली? 100. मग आता दे बरं सलोनी, सेजलला 400 रुपये परत कर. बोलायचं, कोणत्या नोटा घेतेस तू? 100च्या 4 नोटा. बरोबर, 100च्या 4 नोटा. आता दीक्षा मला सांग, जर 100च्या नोटा नसत्या तर तू कशी काय तिला 400 रुपये दिले असते बरं? 100च्या नोटा संपल्या, मग 400 रुपये कसे परत देणार? दुसऱ्या कुठल्या नोटा वापरणार? ते बरं सलोनी, मोठ्याने बोलायचं की कोणत्या नोटा आहेत? किती नोटा घेणार तू? किती नोटा लागतील रे? 50च्या 8 नोटा. 50च्या किती नोटा लागणार? 8. तेव्हा किती रुपये होणार ते? 400. म्हणजे आता तुम्हाला समजलं नक्की? कशी मज्जा आली की नाही दुकान खेळायला?